संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचं @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. एकच आहे, शासनाने यात दखल घेऊन ज्या जिहादी वृत्तीचे प्रवृत्ती आहेत त्यांना वेळी ठेचून काढावं. नक्कीच स्मरणार्थ आपण कागल पोलीस स्टेशनला आपले गाव तसेच परिसरातील सगळे मराठा तसेच सर्व समाजातील लोक एकवटले आहेत. आज बघायला झालं तर आपल्या भागात लव जिहाद संदर्भात बोलायचं झालं तर आपल्या भागातील आपल्या आई बहिणी सेफ नाही आहे. आपण ह्याविषयी आत्ताच काहीतरी योग्य ते निर्णय आणि कृत्य आपण केलं तर पुढील आपल्या येणाऱ्या समाजातील काही मुली अशा समाजकंटकाच्यापासून सावध राहतील. त्यासाठी आपण इथं आता एकत्र जमलेलो आहोत. खरं सांगायचं झालं तर एक साध्या सरळ आणि हुशार आणि गरीब मुलींना यामध्ये फसवलं जाते. यापासून आपण आपल्या आई बहिणींना वाचवलं पाहिजे. आणि आमचा म्हणजे मी एक म्हाकवे गावचा एक नागरिक म्हणून हा सल्ला देतो की हे कृत्य जिथं कोणी ज्या ठिकाणी होते त्याचं समर्थन न करता त्याचा विरोध करून आपल्या आई बहिणींना कसं वाचवलं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळं माझं इतकंच म्हणणं आहे की आपण हे ज्या ठिकाणी हे कृत्य होते त्या ठिकाणी समर्थन न करता त्याचा विरोध दर्शवून आपल्या आई बहिणी कशा वाचतील एवढंच आपण लक्ष दिलं. हे प्रकरण जे लव जिहादमधून झालेलं आहे, या लव जिहादमधून मुस्लिम मुलग्याने आमच्या मराठी बांधवाच्या मुलगीला म्हणजे निकाहासाठी जबरदस्तीनं पळवून नेलेलं आहे. आणि हे कुठं तर थांबलं पाहिजे. आणि प्रशासनानं सुद्धा आम्हाला म्हणजे आमच्या पूर्ण गावानं ती त्यांचीच मुलगी नसून ती पूर्ण गावाची मुलगी आहे ह्या हेतून गट तट न म्हणता पूर्ण गावानं इथं येऊन आज म्हणजे गावची एकी दाखवलेली आहे. परत त्या मुलगीला सन्मानानं आमच्या ताब्यात द्यावी. आणि जो नराधम आहे म्हणजे त्याचं हे तिसरं मॅटर आहे, सखोल चौकशी करून त्याला तात्काळ अटक करून आम्हाला आमच्या म्हणजे पूर्ण गावाला या प्रशासनानं न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीची एकजूट दाखवून हा जो काय लव जिहाद सारखा जो काय हा प्रकार चाललेला होता तो रोखण्याकरता सगळ्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातल्या सगळ्या प्रमुख नेते मंडळींनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या मुलीला न्याय मिळण्याकरता अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम केलं. साहेब आपल्याला निश्चितपणानं सांगता येईल की कागल पोलीस स्टेशनचे PI सन्मान्य जाधव साहेब यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्हाला कोऑपरेट केलेलं आहे. आणि यातूनच आज तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं माननीय मुश्रीफ साहेब यांनी सकाळी बैठक घेऊन त्यांनी देखील आदेश दिले. वीरेंद्र मंडलिक आले होते, नवीन मुश्रीफ आले होते, अमरीश दादा सकाळपासून इथं या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांच्या राजकीय सर्व पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करून यातून एका मुलीची चांगल्या पद्धतीची सुटका झालेली आहे. परत अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार घडू नये. साहेब त्या मुलग्यानं यापूर्वी 2 वेळेला प्रकार माकवेमध्येच केलेला आहे, त्याची देखील तपासणी व्हायला पाहिजे. आणि एका पालकानं त्या मुलीचं शिक्षण बंद केलेलं आहे. जर अशा पद्धतीची मुलं जर या कागलमध्ये तयार होत असतील तर भविष्यात ग्रामीण भागातल्या मुलींनी या कॉलेजला मुलांनी त्या मुलींना पाठवायचं की नाही पाठवायचं हा प्रसंग त्याच्यामध्ये आलेला आहे. साहेब एक प्रेम मी समजू शकतोय, पण प्रेमात प्रेम करणं हा गुन्हा नाही याची देखील आम्हाला चांगली कल्पना आहे. पण प्रेमात फसवणं हा मात्र साहेब निश्चितपणानं गुन्हा आहे. त्यामुळे तो गुन्हा इथं या ठिकाणी घडता कामा नये. आणि तो गुन्हा घडवायसाठी एखाद्या मुलीला वश करायसाठी या कागलमध्ये 2 दिवस आठवड्याचे असे आहेत, सोमवार आणि गुरुवार इथं वशीकरण करण्याचा प्रकार या कागलमध्ये घडतायत. हे ठामपणानं सांगायला आम्ही मीडियाच्या समोर घाबरणार नाही, कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं कोऑपरेशन आम्हाला मीडियानं केलेलं आहे. आपल्याला माहिती असेल गुरुवार आणि रविवार काहीतरी दिलेला आहे आणि त्या दिवशी वशीकरणाचा प्रकार या कागलमध्ये घडत आहेत. या नदी किनाऱ्यावरती बऱ्याच वेळेला तिथं मेलेल्या माणसांची हाडकं सापडलेली आहेत. काही ठिकाणी नरबळीची घटना सुद्धा या कागलमध्ये घडली. छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं असलेला हा तालुका, शाहू महाराजांचा जन्माचा असलेला हा तालुका जर अशा कुठं जर मार्गाला जर जात असेल तर साहेब आपल्याला पोलीस स्टेशनला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं पाहिजे. मी समजू शकतो एखाद्या वेळेस दारूबंदी नाही झाली चालेल, मटका नाही झाला तरी चालेल, पण हे वशीकरणाचा आणि हिप्नॉटिझम करून जे मुलींना बाद करण्याचा हा जो काही कार्यक्रम आहे आणि विशेषतः हिंदूंच्या मुलींना बाद करण्याचा कार्यक्रम आहे हा कुठं तर निश्चितपणाने थांबायला पाहिजे. त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कागल PIनी घ्यावी ही विनंती देखील आम्ही आमच्या गावच्या माकवे गावाच्या सर्व लोकांच्या वतीनं आपल्याला निवेदन आहे. मुलगी माकवे गावातली आहे, त्यामुळं साहेब
या मुलग्याला ताबडतोब अटक करून त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला तडीपार करावा असं मी आपल्याला निवेदन करतो. सगळे लोक एकत्र जमलेलो आहोत. कागल तालुक्यामध्ये जी घटना घडली ती आपल्या कुटुंबामध्ये घडली. अशा पद्धतीचा जो काम आपण गेली 2 दिवस परिश्रम घेतले. आपलं म्हणणं एकच होतं की आपल्या हिंदू समाजाची मराठा समाजातली आपली मुलगी जी आहे ती आपल्या घरामध्ये आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्या मागणी आम्ही काल रात्रीपासून ठामपणाने धरली. त्या मागणीला पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बळ दिलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही काही आमची निवेदन जे आहेत किंवा ह्या मुलगी मिळाली, आज मुलगीच्या वडिलांचा फोन आला त्या अधिकृतपणे डिवाइस सांगते. 18 वर्षापेक्षा जास्त वयाची हिंदू मुलगी व इतर धर्मीय मुलगा हे आपल्याकडं एका वकिलाला सोबत घेऊन ते दोन्ही 18पेक्षा जास्त वयाचे असल्यामुळे आपल्याकडे आले होते. आम्ही एकत्र राहणार आहे असं सांगत होते. मुलगीची इच्छा त्या मुलासोबत राहण्याची असल्यामुळे आपण तिचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईवडिलांनी पण काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ती तिच्या हाताला पेटून राहिली, हाताला धरून राहिली. त्यामुळे तिला आपण पुढच्या दृष्टीनं निरीक्षण गृहात ठेवलेलं होतं. परंतु आईवडिलांची मागणी आणि तिच्या काउन्सिलिंग झाल्यानंतर ती आज पुन्हा आईवडिलांच्या सोबत गेलेली आहे. तिला आईवडिलांच्या रीतसर ताबा देण्यात आलेला आहे. त्यानंतर त्या मुलीने पुढच्या कोणत्याही टप्प्यामध्ये येऊन जर तिची काही तक्रार असेल तर पोलीस याच्यावर नक्कीच तक्रार दाखल करणार आहेत. सध्या माझं सगळ्यांना आव्हान आहे की या विषयामध्ये मुलीची तक्रार आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.